Revival is a time when the Spirit starts moving. संजीवन तो काळ असतो जेव्हा देवाचा आत्मा वाहायला लागतो. And the thing that we try to do Sunday after Sunday, every prayer meeting day starts happening like a normal thing. आणि दर रविवारी ज्या गोष्टी करायला आपण प्रयत्न केला त्या गोष्टी आता त्या गोष्टींसाठी श्रम करावं लागत नाही, कारण संजीवन आल्यानंतर दर रविवारी देवाच्या आत्म्याचं कार्य दिसतं. The power of the Spirit is so strong that the people cannot stand. आत्म्याचं काम एवढं बलवान असतं की लोकांना उभं राहता येत नाही. You see, unless revival comes, परंतु जोपर्यंत संजीवन येत नाही, we can't say the church has made its mark upon the earth or done the will of God. तोपर्यंत आपल्याला म्हणता येणार नाही की मंडळीने तिचं चिन्ह या पृथ्वीवर सोडलं किंवा देवाची इच्छा पूर्ण केली. Psalm 85 verse 6 tells us, स्तोत्र 85:6 मध्ये लिहिलं आहे, Wilt thou not revive us again, की प्रभू तू आम्हाला पुनर्जीवित करणार नाहीस काय, that thy people may rejoice in thee. की तुझे लोक तुझ्यामध्ये आनंद करू शकतील. So when we get revival or we are revived, we can rejoice. संजीवन आल्यानंतर काय होतं, आनंद आपण करू You लागतो. see, revival won't come if we have our standard church service. संजीवन तेव्हा येणार नाही जर आपले रोजची सभा पहिल्यासारखीच असते. Since we can't do anything about it, we carry on. आणि म्हणून त्याला बदलता आपल्याला येत नाही, म्हणून आपण अजून पुढे तसंच चालू राहतो. Without revival, the name of Jesus will not be lifted up. येस, संजीवन जर आलं नाही तर येशूचं नाव उंचवलं जाणार नाही. Without revival, we cannot rejoice. संजीवन आल्याशिवाय आनंद करता येणार नाही. There have many revivals taking place in the days gone by. मागच्या दिवसांमध्ये पुष्कळ संजीवन होऊन गेले. Some have been big and some have been small, scattered over the world. काही त्यापैकी मोठे झाले, काही छोट्या होत्या. Somebody can say there was revival in 1906 in Mukti Mission. 1906 मध्ये कोणी म्हणेल मुक्ती मिशन केटगाव इथे संजीवन उतरून आलं. Because of one lady who chose to pray and along with some other ladies prayed through. कारण एका स्त्रीने निश्चय केला प्रार्थना करायला इतर स्त्रियांबरोबर. But that's not revival. परंतु ते संजीवन नाही. Revival starts and continues happening for some time. संजीवनाची सुरुवात होते, परंतु संजीवन त्याच्या पुढे काही दिवस किंवा महिने चालू राहतं. And you can feel the presence of Yes. God in that place because of the revival that has started Hallelujah. there and is continuing. आणि देवाची उपस्थिती त्या जागेमध्ये जाणून येते, कारण संजीवन सुरू झालं आहे आणि संजीवन अजून पुढे चाललं आहे. We were in a church in the United States where revival had started but was getting cold. आम्ही अमेरिकेमध्ये होतो तेव्हा एका चर्चला गेलो होतो जिथे संजीवन आलं होतं, परंतु त्या दिवसांमध्ये थोडंसं कमी म्हणजे थंड व्हायला लागलं होतं. Otherwise people could not enter the church. They used to fall down under the power of the Holy Ghost. नाहीतर जेव्हा संजीवन तेव्हा आलं होतं त्यावेळेस लोक चर्चमध्ये प्रवेश करण्या अगोदरच बाहेर पडायचे पवित्र आत्म्याच्या Revival सामर्थ्याखाली. is something that shakes a place, a church, the people and the Amen. other nations too. संजीवन असली गोष्ट आहे जी लोकांना, मंडळीला आणि त्या राष्ट्राला हलवून टाकते. So we should not just pray, give me this, give me that, Lord. म्हणून एवढंच प्रार्थना आपण करायला नको, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, Heal me. मला आरोग्य दे. If it's your will, heal me. जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरं कर.
Revival is where everything is in overabundance. नाही, संजीवन असली गोष्ट आहे जिथे सगळ्या गोष्टी अति विपुलतेने मिळतात. It's all under the fire of the Holy Spirit and man has got no control over it. हे सर्व पवित्र आत्म्याच्या अग्नीखाली असतं आणि मनुष्याला त्याच्यावर काहीच नियंत्रण नसतं. My exhortation to you is, माझं आज उत्तेजनाचे शब्द हेच आहेत. every day cry for revival. दररोज संजीवनासाठी देवाला मागा. Every day in your life, in your home and for the church, Amen. revival. दररोज मंडळीसाठी, तुमच्या जीवनासाठी, घरासाठी संजीवन दररोज मागत राहा. Revival won't come unless we cry before God for a mighty move of His Holy Spirit. संजीवन तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत देवाला आपण त्या आत्म्याच्या कार्यासाठी मागत नाही. In Isaiah 32 verse 15. यशाया 32 आणि त्याचा 15व वचन. Isaiah 32:15 tells us, until the Spirit be poured upon us from on high, and the wilderness be a fruitful field, and the fruitful field be counted for a forest. So Isaiah is saying that this is the type of revival we want, until the Spirit is poured down. यशाया म्हणतो की आत्म्याची वृष्टी होण्यापर्यंत असल्या प्रकारची संजीवन आम्हाला And पाहिजे. the wilderness of the church and the people will be a fruitful field. तो बोलतो मग जी मंडळी आहे किंवा लोक आहेत, मग अरण्य ते बाग होईल. लोकांचं अरण्य बाग होईल. And the fruitful field will become a forest. आणि बागेस वन गणितील. In other words, there will be growth and there will be plenty salvation of souls. दुसऱ्या शब्दात एवढी मोठी वाढ होईल, आत्म्यांची तिथे भर होईल. We want that type of revival. असल्या प्रकारचं संजीवन आपल्याला पाहिजे. Therefore, one thing from today, pray every Hallelujah. day and you get time. Lord, send a revival in our midst. म्हणून आजपासून रोज जेव्हा वेळ मिळेल हीच प्रार्थना करा की प्रभू आमच्यामध्ये संजीवन पाठव. If we don't ask, God is not going to do it. जर मागितलं नाही तर परमेश्वर करणार नाही. Our complacent attitude tells God that we don't want anything different. आणि आपली वृत्ती जी आहे त्याने दिसून येतं देवाला किती वेळा वाटतं की आपल्याला काही नको. Many times we don't want our routine to be disturbed. किती वेळा आपल्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या बदलाव्या नाही आपली इच्छा असते. Oh, we are happy with the little prayer we say in the morning and in the closing evening time. सकाळी मी छोटीशी प्रार्थना बोलतो, संध्याकाळी बोलतो, त्याने मी खुश आहे. Revival means we are in the presence of a God of His Holy Spirit. Amen. परंतु संजीवनाचा अर्थ म्हणजे पवित्र आत्म्याच्या जिवंत देवाच्या सानिध्यात आपण असतो. Habakkuk 3:2 tells us, हबक्कूक 3:2 मध्ये लिहिलं आहे. I have heard thy speech and was afraid, O Lord. Revive thy work in the midst of the years. In the midst of the years, make known in wrath, remember mercy. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षांचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षांचा क्रम चालू असता ते प्रकट कर. क्रोधातही दया स्मर. I have heard thy speech. I have heard your voice. तो म्हणतो तुझी कीर्ती ऐकून किंवा तुझा आवाज ऐकला मी. And I was afraid, O Lord. आणि मी भयभीत झालो. Voice of God in the church should make us afraid. देवाची वाणी देवाच्या घरात ऐकल्यानंतर भय भीती यायला पाहिजे. We have lost the fear of our God. देवाचं भय आपल्यामधून निघून गेलंय. We say we love God. आपण म्हणतो देवावर आमचं प्रेम But आहे. when you say it is God, पण देव आहे असं म्हटल्यानंतर that loving God is reverential and fearful also. तोच प्रेमळ देव, तो भय आणणारा सुद्धा देव आहे. Lest what I do may not please God, or I am doing wrong in the sight of a living God. का भय धरायचं की मी जे करतो देवासमोर योग्य आहे का नाही. Revive thy works in the midst of thy years. आणि म्हणून तुझ्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षांचा क्रम चालू So असता revive प्रकट कर. something. These are your years, O Hallelujah. God. प्रभू हे तुझे वर्ष आहेत. These are your times, O God. हा समय तुझा आहे. But we want in the midst of your time revival. परंतु या समयामध्येच संजीवन आम्हाला पाहिजे. What is revival? There was something sometime did happen. संजीवन खरं काय आहे, कारण मागील दिवसामध्ये संजीवन घडून आलं होतं. It's just like there's a little spark of fire somewhere, few coals but no flame. असंच आहे की थोडे असले इंगळ किंवा कोळसे आहेत जे जळत आहेत पण तिथे ज्वाला नाही किंवा आग दिसत नाही. It has to be fanned. Something has to be done. आणि त्याला आपल्याला आता वारा द्यायला लागतो. Logs have to be put inside and fan the flames till it becomes a big
blast of a flame. अजून त्याच्यामध्ये लाकूड टाकून तुम्हाला अजून वारा दिल्यानंतर मग ती आग पेटते. Who is the wood? You and I. लाकूड कोण आहे? तुम्ही आणि मी. What is the flame? The flame of the Holy Spirit. ती ज्योत किंवा ती आग कोणती आहे? पवित्र आत्म्याची. But we are not putting ourselves there. We are staying out and waiting for somebody else to jump in. पण आपण त्याच्यामध्ये स्वतःला टाकत नाही, तर बाहेर उभा राहून दुसऱ्यांची वाट पाहतो, दुसरे येऊन त्याच्यामध्ये पडतील. Unless we are like burning logs, there won't be revival. जोपर्यंत आपण जळणाऱ्या असल्या पेटलेल्या लाकडासारखे होत नाही, संजीवन येणार नाही. Oh God, I've heard your speech. प्रभू, मी तुझी कीर्ती ऐकली I was afraid. आणि मी भयभीत झालो. Oh Lord, revive thy works in the midst of the years. म्हणून हे परमेश्वरा, वर्षांचा क्रम चालू असता तुझ्या कामाचं पुनर्जीवन कर. Revive. पुनर्जीवन. We have got to get revived. आपल्याला पुनर्जीवित व्हायचंय. Revival does not begin outside, it begins inside us. संजीवनाची सुरुवात बाहेर नाही, तर आपल्या मधून होते. For some years we saw in our church laughing revival. त्यानंतर काही काळ आमच्या मंडळीत, आपल्या मंडळीत हसण्याचं संजीवन आपण Sometimes पाहिलं. we saw gold dust falling. आणि किती वेळा सोन्याची राख सुद्धा पडली. If you don't thirst for revival, संजीवनाची तहान जर नाही, you won't get it. तर ते तुम्हाला मिळणार And नाही. without revival, आणि संजीवनाशिवाय God's work will not be done. देवाचं काम पूर्ण होणार So नाही. it requires revival in your life, in your family, and in our church first. म्हणून संजीवनाची गरज प्रथम तुमच्या जीवनात, त्यानंतर तुमच्या घरामध्ये, त्यानंतर मंडळीमध्ये लागते. When revival comes, what are the things that are done in the old times in the Bible? संजीवन आल्यानंतर जुन्या काळातल्या बायबलमध्ये जुन्या करारात काय गोष्टी घडल्या, Or if you know what happened when you received Jesus. किंवा येशूला स्वीकारल्यावर काय झालं. In 1 Kings chapter 15 verse 12. पहिले राजे 15:12 पाहू. And he took away the Sodomites of the land and removed all the idols that his father had made. Asa took away the Sodomites of the land and removed all the idols that his father had made. त्याने सर्व त्या लोकांना देशातून बाहेर काढलं आणि सगळ्या त्याच्या वडिलांनी बनवलेल्या मूर्त्या खाली पाडल्या. Now a king can do that. He can do anything and the people have got to listen. एक राजा करू शकतो आणि म्हणून त्याचे लोक ऐकतात. So he could take away all the idols, and the Sodomites means all those who are doing wrong things with the flesh. पुरुष गमन करणारे म्हणजे देहाने चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना त्याने बाहेर काढलं. Asa took away the things that were not right with God in his land. आसा जो यहुदाचा राजा होता, त्याने त्याच्या देशातून ज्या गोष्टी योग्य नव्हत्या सर्व काढल्या. How can we do a revival? संजीवन कधी येईल? Get out the things that are not of God Yes. from our lives, our homes, and our lives of our children. तेव्हा येईल जेव्हा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामधून, लेकरांमधून, घरामधून काढून टाकू. In 2 Kings chapter 10 verse 27. दुसरे राजे 10:27. And they break down the image of Baal and break down the house of Baal and made it a drought house unto this day. Therefore it is done by Jehu, King Jehu. आणि म्हणून येहू राजानं हे केलं. He broke down the image of Baal. त्याने बालाची मूर्ती पाडली. Not easy because everybody was following Baal. आणि हे सोपं नव्हतं कारण सगळे लोक बालाच्या मागे जात It's होते. not easy to pull down the gods that the people are following in this land, but we have to pray against it. हे सोपं नाही ह्या देशातल्या मूर्त्या ज्या लोक ज्यांची भक्ती करतात त्याला पाडायला, परंतु प्रार्थना आपण करू शकतो. Pray. प्रार्थना करा. There is power in prayer. प्रार्थनेत सामर्थ्य There is आहे. power in prayer in the name of Jesus. येशूच्या नावात प्रार्थनेत सामर्थ्य There is आहे. power in the Holy Spirit of God. पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे. Jehu, a king took a decision to pull down Baal's idols. आता हा येहू राजा त्याने निर्णय घेतला बालाच्या मूर्त्या पाडायला. When you want revival, you have to remove these idols like King Asa did and King Jehu did. आसा आणि येहू राजा सारखं ह्या मूर्त्या काढल्यानंतरच संजीवन यायला लागेल. You have been taught that Baal is the chief principality and all the others are under Baal control. बाल हा दैवत, हा मुख्य दैवत आहे, अधिकारात आहे तो सैतानाच्या राज्यात. All the त्याच्या other खाली सगळे demons, all the अशुद्ध other strong demons are under his control. बाकीचे सर्व दुष्ट आत्मे त्याच्या नियंत्रणाखाली आहेत. And I'd given you a teaching about being divorced from Baal and married to the Lord Jesus Christ. बालापासून घटस्फोट घ्यायचा आणि येशू बरोबर परत विवाहित व्हायचं मी तुम्हाला शिकवलं. And the writ of assistance by the judgment of the court of heaven is given to angels to carry out this decree. स्वर्गातल्या न्यायालयात तिथे एक निकाल केला आहे किंवा दिला आहे, आपल्या वतीने तो आहे की देवदूत येतील आणि आपण जी घोषणा करू ते पूर्ण करतील. Pray along these lines. Don't forget the message that you have heard. या मुद्द्यांवर प्रार्थना करत राहा, बाकीचे मागचे उपदेश विसरून जाऊ नका. We cannot
bind any Baal because all idols are under control of Baal. We don't know what to bind. आणि बाल सारखे सगळे जे मूर्त्या बाकीचे दैवत आहेत बाला खाली आहेत But you come म्हणून काय against बांधायचं Baal, माहित the नसतं. chief principality. पण मुख्य अधिपती आहे त्याचा विरोध करा. Bind him. त्याचा विरोध करा. Spiritual warfare. त्याला बांधा. Don't relax. आत्मिक युद्ध. People of God, rise up. आज देवाच्या लोकांना What is उठा. revival? संजीवन काय आहे? Coming against the powers of Baal and of other idols. बालाची आणि इतर मूर्त्यांची शक्ती कमी करणे. Coming against the secret sins in the lives of people, the Sodomites. लोकांमधले जे गुप्त पाप जसे पुरुष गमन करणारे असले पाप आहेत. He took out the Sodomites from the land. त्याने असल्या समलैंगिक संबंधात असलेल्या लोकांना काढलं. Jehoiada king हकलून टाकलं देशातून. and all the people of the land went into the house of Baal and break down the altars and the images. त्याच्यानंतर त्या बालाच्या देवळात जाऊन सगळे स्तंभ आणि मूर्त्या त्याने जाळून टाकल्या. Something has got to be done. काहीतरी आपल्याला In those करायचंय. days they realized it without having the Bible that these are the things that God does not require. We have to pull them Yes. down. त्या काळात ह्या लोकांना कळालं की असल्या गोष्टी देवाला आवडत नाही म्हणून आपल्याला त्या जाळून टाकायच्या. In 2 Kings chapter 11 verse 18. दुसरे राजे 11-18. All the people of the land in time of King Jehoiada, आणि यहोदियाच्या राजाच्या कारकिर्दीच्या समयात सगळे देशातले लोक they went into the house of Baal, remember, बाल दैवताच्या देवळात गेले. and broke down the altars and the images. सगळे मूर्त्या आणि त्यातल्या वेदी मोडून टाकल्या. And they slew Mattan, the priest of Baal, before the altars. आणि बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोर वध केला. How did they do something? They went there personally. कसं केलं? हे लोक सगळे त्या देवळात शिरले. That's why I'm telling you, we have got to be सामर्थ्य active माहित. Christians and pray for revival. म्हणून खरे ख्रिस्ती मनापासून होऊन संजीवनासाठी मागायचे. Without revival, these things will not take place. संजीवन आल्याशिवाय या गोष्टी घडणार नाही. Read stories about people like Charles Finney. चार्ल्स फिनी सारख्या लोकांच्या गोष्टी तुम्ही वाचायला पाहिजे. Outside a city, they'll be praying like Pune. मोठ्या शहराच्या बाहेर पुण्यासारख्या शहराच्या बाहेर हा व्यक्ती एकटा प्रार्थना करायचा. We have forgotten what we did in the past. मागच्या दिवसात जे केलं आपण विसरलो. 15th August and 26th January, we were in the streets and praying at every street corner in the city. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला रस्त्याच्या चौकांवर जाऊन आम्ही प्रार्थना करायचो. But the earth was shaking. पण तेव्हा खरी जमीन हलली. Demons were getting disturbed. कारण अशुद्ध आत्मे हे आता चिडत होते. Many churches may have risen and many souls come in God's kingdom. त्यामुळे किती आत्मे देवाच्या राज्यात आले असतील. That's why we have got to pray. म्हणून प्रार्थनेची गरज आहे. Revive. संजीवन. Revival. संजीवनासाठी. Revival. संजीवनासाठी. Send revival, प्रभू Lord. संजीवन पाठव. If you don't pray, प्रार्थना जर केली if you नाही, don't believe, विश्वास जर ठेवला नाही and if you don't work towards it, आणि त्यासाठी काम जर केलं we नाही won't get revival. तर संजीवन मिळणार नाही. I told you the word for today and to speak it every day is revival. मी सांगितलं आजपासून एकच शब्द तुम्ही रोज एकाच शब्दाबद्दल देवाला मागाल संजीवनासाठी. There has to be a deep-seated desire, आपल्या मनात ती खोलवार इच्छा असायला a पाहिजे. unity of the spirit, आत्म्याची एकी असायला पाहिजे. fasting and praying. उपास प्रार्थना असायला पाहिजे. One cry from all believers, एकच आरोळी सर्व विश्वासणाऱ्यांकडून from all churches. सर्व मंडळांमधून. Revive us, O Lord. देवा आम्हाला If you पुनर्जीवित don't pray कर. to God, revival won't come. जर देवाला मागितलं नाही संजीवन येणार नाही. What can one man do? एक मनुष्य काय करू I शकेल? told you, Charles Finney outside a city crying and weeping before God, and people were falling in the city. चार्ल्स फिनी सारखा हा व्यक्ती शहराच्या बाहेर जाऊन रडून आक्रोश करून तो शहरासाठी प्रार्थना करायचा. God hates complacent or lukewarm Christians. प्रभूला देवाला कोमट झालेले ख्रिस्ती आवडत If you नाही. don't ask God, He's not going to give us. Listen again. देवाला जर मागितलं नाही तर तो देणारच नाही. Revival has to be desired. संजीवनाची इच्छा धरायला पाहिजे. We have to fast and pray for it. उपास प्रार्थना करायला पाहिजे. One cry from all believers, from all churches. एकच आरोळी सगळ्या विश्वासणाऱ्यांकडून. Revive us, O Lord. प्रभू आम्हाला In पुनर्जीवित the कर. midst of the years, revive the church. या वर्षाच्या क्रमांमध्ये आम्हाला पुनर्जीवित कर. Revive me, O Lord. मला पुनर्जीवित कर. Why? Because the flame has been dying out in my life and I'm doing nothing for God's glory. का? कारण ती ज्योत माझ्यामध्ये आता बुजायला लागली आहे. देवासाठी मी काहीच करत If you नाही. don't ask God, He is not going to give. आपण मागितलं नाही तर देव देणार So नाही. I request every one of you, ask God for revival Yes. every day. सर्वांना मी उत्तेजित करेल, रोज संजीवनासाठी देवाला मागा. And then you will see the fires burning throughout this city first.
मग प्रथम या शहरामध्ये तुम्हाला आग सगळीकडे पेटताना दिसेल. Revival has to be Hallelujah. asked for, prayed for, fasted for. संजीवनासाठी प्रार्थना, उपास आणि विनंती करायला पाहिजे. In the Old Testament, you'll find revivalists like Ezra and Nehemiah, even Elijah and Elishas. जुन्या करारात तुम्ही पाहाल संजीवन आणणारे अलिशा, एलियासारखे, एज्रा, नेहम्यासारखे. We can only rejoice when there is revival. आनंद किंवा हर्ष तेव्हाच करता येतो संजीवन आल्यानंतर. Agonizing prayer. आग्रहाची प्रार्थना. God has to answer. देवाला उत्तर You द्यायचं know, आहे. sometimes we think God does not answer. किती वेळा विचार करतो आपण, जाऊ द्या, देव उत्तर देतच नाही. But when you ask for revival, पण संजीवन मागितल्यावर, listen carefully. If everyone asks, it's going to come. आमेन. लक्षपूर्वक ऐका. जर आपण Everyone सर्व मिळून संजीवनासाठीच मागितलं, We want revival. संजीवन पाहिजे We प्रभू, want revival in the church. संजीवन मंडळीत पाहिजे We want प्रभू, revival in our home. माझ्या घरात संजीवन And it's पाहिजे going to प्रभू, come. आणि संजीवन तो We देईल. want it soon, Lord. आम्हाला लवकर पाहिजे Not प्रभू, at the end of the year. या वर्षाच्या At the आखरीच्या beginning अगोदर, of the year, Lord. या वर्षाच्या सुरुवातीमध्ये We are asking you in the name of Yeshua. येशूच्या नावात तुला मी And मागतो. Jesus said, whatever you ask the Father in my name, I will do it. कारण येशू म्हणाला, माझ्या नावात पित्याला तुम्ही काही मागा, मी Therefore, करेल. all of us church people and families are asking for one thing, revival. म्हणून सर्व लोक आणि कुटुंब एकच गोष्ट मागतात, संजीवन पाठव Let प्रभू. me tell you that if you continue praying like this within a very short time, you will find it starting. अशी प्रार्थना जर रोज नियमितरित्या आपण करत राहिलो न विसरता, तुम्ही लवकर संजीवनाचे लक्षण सगळीकडे पाहू लागा. There has never been an Indian revival. भारतातलं संजीवन कधी कुठे पाहिलेलं What a नाही. good opportunity for us. भारतीय संजीवन What आपल्यासाठी a फार good मोठी opportunity संधी, for us to pray फार and मोठी get it to संधी आहे. start. हालेलुया. संजीवन आल्याला मोठी Don't संधी. ask less from God. देवाकडून कमी मागू नका. This is a very solemn moment when you can surrender your life into the hands of the same Jesus who is coming back very soon. He is there right now to help you out of your difficult situation, your times of sorrow and pain. Give your heart to Him right now and pray this prayer after me. Dear Lord Jesus, I know I am a sinner and I need your forgiveness today. Wash me clean with your precious blood and come into my heart. Become the only Lord of my life and my personal Savior. I confess with my mouth and believe in my heart that you came into this world, died for my sins and rose again. I thank you because from today I am your child and you are my Father. Keep me faithful till you come again. In Jesus' name, amen. My friend, if you have just prayed this prayer, let me tell you that you have just become a child of God. Welcome to the family of God. If you wish to know more about Jesus and grow in this newfound faith, kindly contact us on this address. Our office address is Pastor Jain Davre, Rivera Apartments, flat number 3, 816 Bhavani Pet, Pune 411042. You may also write to us on our email ID shilohtab@yahoo.com and visit our website www.healingstreamsministry.org or contact us on our phone number at 910-2633-2278. And now, before we end this program, we would like to agree with you for your miracle. If you have any sickness or troubling disease, lay your hand on the affected part and believe with me as I pray. If there is any need, like financial, material, or spiritual, also agree with me now. Father, in the name of Jesus, I uphold every brother and sister now crying to you for a miracle for healing of their bodies, a miracle for healing of their minds. I break the power of every oppressing spirit, every spirit of sickness and disease, heart troubles, kidney problems, brain problems,
I come against you in the name of Jesus. I bind every root of every sickness in Jesus' name and cast it out. And I command you, go, leave God's people. And I command the blessings of the healing virtue of Jesus' stripes to come upon everyone now crying before thy presence. And I claim and I declare, be healed in Jesus' name now. Receive your healing by faith in Jesus' name. Amen. We do hope you have been blessed. You may also send us your testimonies, prayer requests and donations to the address shown on your screen. If you happen to visit our city, you are most welcome to come and worship with us at the following address: the Shiloh Tabernacle Assembly, Main Hall of St. John's School, Convent Street, Pune 411001. We're near St. Vincent School, Pune Camp. Be sure to tune in for more exciting information next week, the same time on this channel. Until we meet again next time, Maranatha, come, Lord Jesus, come.